वाल्मी कराडला आज केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार। खंडणी प्रकरणात कराड कोठडीत आहे। खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मी कराडच्या आवाजाचे नमुने सीआयडीने घेतले। तपासासाठी कराड विष्णू साठेचे आवाजाचे नमुने ठरणार महत्त्वाचा पुरावा। पुण्यातल्या रिअल इस्टेटमध्ये वाल्मी कराडने मोठी गुंतवणूक केल्याचा आरोप। आलिशान इमारतीमध्ये 25 कोटींची कार्यालये घेतल्याची चर्चा। लवकरच ईडी आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची शक्यता। संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवीन एसआयटी स्थापन। आमदार सुरेश धस यांची माहिती। एसआयटीतील काही अधिकारी कराडच्या संपर्कात असल्याचा आरोप। उज्ज्वल निकम यांनी बीड प्रकरणात वकीलपत्र घ्यावं यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांना फोन केला। सुरेश धस यांची माहिती। सरपंच हत्या प्रकरणात नवीन एसआयटी स्थापन केल्याबद्दल अंजली दमानियांकडून एक्स पोस्टद्वारे स्वागत। तर तात्काळ वाल्मी कराडवर मकोका लावण्याचीही मागणी केली। मस्साजोगमधील गावकऱ्यांचं आंदोलन स्थगित। धनंजय देशमुख यांची माहिती। केजमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांशी धनंजय देशमुखांची चर्चा। आज एसआयटीच्या बसवराज तेलींचीही भेट घेऊन माहिती घेणार। मुख्यमंत्र्यांकडून एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन। बीड प्रकरणाचा आढावा घेतला। तपासात जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। पोलीस यंत्रणेवर शंका घेण्यासारखा बीडमधील घटना। 12 तारखेला बीडचे पालकमंत्री आणि आरोपींची भेट। पोलिसांनी आरोपीला जाऊ कसं दिलं, बजरंग सोनावणेंचा सवाल। स्वतःच्या राजकारणासाठी किंवा आपल्या बोलवत्या धन्याला खुश करण्यासाठी संतोष देशमुख हत्येचं राजकारण करू नये, प्रवीण दरेकरांचं आवाहन। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू साठेला 18 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी। 3 मकोका असल्यानं विष्णू साठे आता जामीन मिळवण्यासाठी फक्त विशेष न्यायालयात अर्ज करू शकणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपत शौर्यभूमीला भेट देणार। मराठा शौर्याची गाथा सांगणाऱ्या पानिपतच्या वीरभूमीमध्ये मुख्यमंत्री मराठ्यांच्या शौर्याला वंदन करणार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेमध्ये खांदेपालट होणार। शाखाप्रमुख पदापासून सगळ्याच पदांवरती नव्या नियुक्त्या होणार। नव्या तरुणांना संधी दिली जाण्याची शक्यता। उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रस्ताव शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकीत मंजूर। प्रस्ताव मंजुरीसाठी फडणवीसांकडे सादर करण्यात। खासदार संजय राऊतांनी शरद पवारांची भेट घेतली। सिल्वर ओकवर दोघांमध्ये सुमारे 20 ते 25 मिनिटं चर्चा। ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर पवारांची भेट घेऊन चर्चा केली। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालीय। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांनी मनातली सल बोलून दाखवली। बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नसल्याचंही वक्तव्य। माजी मंत्री अब्दुल सत्तार यापुढे सिल्लोड विधानसभा लढणार नाहीत, सत्तारांची घोषणा। तर मतदारसंघाचा विकास करूनही जातीपातीवर निवडणूक होत असल्याची खंत व्यक्त। भिवंडीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मनसे पूर्ण ताकदीनं सामोरं जाणार। मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची माहिती। सगळ्यांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। शक्तीपीठाच्या कामाचाही मुख्यमंत्र्यांकडून आढावा। कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही। शक्तीपीठ महामार्गाला मंत्री हसन मुश्रीफांचा विरोध कायम। सांगलीच्या पुढे संकेश्वर मार्गे गोव्याला शक्तीपीठ महामार्ग होऊ शकतो, मुश्रीफांची माहिती। अहिल्यानगर जिल्हा विभाजनाची आमदार संग्राम जगतापांची पुन्हा एकदा मागणी। विभाजनावरून राजकारण तापण्याची शक्यता। विकासाच्या दृष्टीने विभाजन झालं पाहिजे, जगतापांचं स्पष्टीकरण। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची तळीये दरडग्रस्त भागाला भेट। रखडलेल्या घरांच्या कामावरून दानवेंनी अधिकाऱ्यांना फटकारलं। सरकार पुन्हा दुर्घटनेची वाट बघतंय का, दानवेंचा सवाल। अंबादास दानवेंनी महाडच्या ट्रॉमा केअर रुग्णालयाला भेट दिली। यावेळी रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांबाबत दानवेंकडून रुग्णालय कर्मचाऱ्यांची झाडाझडती। रायगड प्राधिकरण विभागाच्या कामाचं अंबादास दानवेंकडून कौतुक। विरोधी पक्ष नेत्यांना कौतुक केलं असेल तर आमची कामं योग्य आणि चांगल्या स्वरूपातली, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीनं गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे, सूत्रांची माहिती। नागरिकांच्या चौकशीतून आतापर्यंत 37 कोटींपर्यंतची फसवणूक झाल्याचं समोर। टोरेस कंपनीनं गुंतवणूकदारांना विकलेले हिरे आणि मौल्यवान खडे बनावट, ईओडब्ल्यूची न्यायालयाला माहिती। मुंबईतील टोरेस घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांकडून 12 जणांविरोधात लुकआउट नोटीस। यामध्ये 9 युक्रेनियन नागरिकांचा समावेश।
शासनाच्या योजना आणि निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण तयार करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. AI तंत्राचाही वापर होणार. 15 जानेवारीला होणारी UGC नेटची परीक्षा पुढे ढकलली. मकर संक्रांत, पोंगल आणि इतर सणांमुळे परीक्षा पुढे ढकलली. पुढच्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार. शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार. शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून विश्वास. विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्य शिकवण्यावर भर द्या, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंगचा प्रश्न सुटला. मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू होईल. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. नवी मुंबई विमानतळ सेवा लवकरच सुरू होणार. डोमेस्टिक विमान सेवा मार्च अखेर तर इंटरनॅशनल विमान सेवा एप्रिल अखेर सुरू होणार. उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे सिडकोचे अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांचे संकेत. डोमेसाइल सर्टिफिकेटसह जाचकटी काढण्याचेही संजय शिरसाट यांचे संकेत. औषध पुरवठादारांना थकीत बिलं देण्यासंदर्भात मुंबई महापालिकेची बैठक. येत्या 2 आठवड्यात 50% रक्कम देणार. उर्वरित रक्कम 15 फेब्रुवारीनंतर दिली जाणार. मुंबई महापालिकेच्या बैठकीत निर्णय. हिवाळ्यात विजेची विक्रमी मागणी. राज्यामध्ये 25,808 मेगावॅटची वीज मागणी नोंदवली गेली. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता मागणी पूर्ण करण्यात आली. राज्यामध्ये सोयाबीन खरेदीला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून मागणी मान्य. फडणवीसांनी फोनवरून मुदतवाढीची मागणी केली होती. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारा. पणन विभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये खत उत्पादक कंपन्यांकडून पुन्हा दरवाढ. तब्बल 50 ते 350 रुपयांची वाढ. शेतीमालाला भाव मिळत नसताना आता खतांच्या किमतीत वाढ झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. आज देशभर मकर संक्रांतीचा उत्साह. देशभरात विविध नावानं संक्रांत सण हा साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे राणा दाम्पत्याकडून आज पतंग महोत्सवाचं आयोजन. लहान मुलांना पतंगाचं वाटप करून पतंग महोत्सव साजरा करणार. तर युवा स्वाभिमानचा मोठा पतंग राणा दाम्पत्य उडवणार. नाशिकच्या येवल्यामध्ये 3 दिवस पतंगोत्सव. लहान मुलं, तरुणांसह महिलांनीही पतंग उडवण्याचा आनंद घेतला. कोल्हापूरमध्ये महाराणी ताराबाईंच्या चित्ररथाचं उद्घाटन. ताराबाईंच्या पराक्रमाची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी सांस्कृतिक विभागाकडून चित्ररथ. रत्नागिरीच्या मार्लेश्वर देवस्थानात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर कल्याण विधी सोहळा. साखरपा गावातील गिरिजादेवी आणि श्रीदेव मार्लेश्वर यांच्या विवाह सोहळा म्हणजेच कल्याण विधीला राज्यभरातून भाविकांची गर्दी होण्याची शक्यता. सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज 3रा दिवस. संध्याकाळी होम मैदानामध्ये होम प्रदीपन सोहळा होणार. भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांच्या तर्पण फाउंडेशनतर्फे तर्पण युवा पुरस्काराचं वितरण. तरुणाईच्या यशाचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी पुरस्काराचं आयोजन. नवीन पर्यटन स्थळ विकासासाठी सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. कोयना जलाशयाजवळच्या मुनावळे, वासोटा किल्ला, तापोळा पट्ट्यातील विविध भागांना भेट दिली. महाज्योती या संस्थेमार्फत 5 जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. पुढच्या 100 दिवसांमध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागानं करायच्या कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. ठाण्याच्या उपवन संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या सांगता सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत. अहिल्यानगरमध्ये 29 जानेवारीपासून 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. स्पर्धेच्या मैदानाचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते भूमिपूजन. नाशिकच्या पंचवटी परिसरात बापलेकाचा संशयास्पद मृत्यू. आर्थिक व्यवहारातून बापलेकानं आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय. अधिकचा तपास. महाडमध्ये बांगलादेशी घुसखोरांची धरपकड केल्यानंतर आता पोलीस प्रशासन अलर्टवर. बांगलादेशचे काम करत असलेल्या संबंधित PDIPL कंपनीविरोधात गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगावमध्ये 11 किलो गांजा जप्त. किल्ला पोलिसांची कारवाई. 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा. दगड आणि लाठीकाठीनं 3 तरुणांना मारहाण. काही विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात. लोणी काळभोरच्या MIT महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये हा गोंधळ. 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिकांचा मृत्यू. बेस्टकडून 42 कोटी 40 लाखांची आर्थिक नुकसान भरपाई. 12 जण बडतर्फ तर 24 कर्मचारी निलंबित. RTI कार्यकर्ते अनिल गलगलींना RTIद्वारे बेस्टनं ही माहिती दिली. वाशिमच्या शेलू बाजार मार्गावरती 2 मोटरसायकलचा अपघात. दोघांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी.
नाशिकमध्ये उड्डाणपुलावरून दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई होणार. महामार्गावरील अपघातानंतर पोलिसांकडून सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास सुरुवात. भंडाऱ्याच्या लाखनी उड्डाणपुलावर नायलॉन मांजानं तरुणाचा गळा चिरला. तरुणाच्या गळ्याला 6 टाके. लाखनी ग्रामीण रुग्णालयामध्ये तरुणावर उपचार. मकर संक्रांतीला नागपूरमध्ये पतंगबाजी करणाऱ्यांवर नागपूर पोलीस ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवणार. नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार. प्रयागराज महाकुंभमध्ये आज पहिलं शाही स्नान. महानिर्वाणी आखाड्यातील नागासाधूंच्या स्नानाला सुरुवात होणार. मकर संक्रांतीच्या महाकुंभात स्नानासाठी भाविकांची गर्दी. पहिल्याच दिवशी 1,65,00,000 भाविकांनी स्नान केलं. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींकडून लोहरी साजरी. विविध क्षेत्रातील लोक, तरुण आणि महिला लोहरीमध्ये उत्साहानं सहभागी. जसं मोदी खोटा आश्वासन देतात, खोटा प्रचार करतात, तसंच केजरीवालांनी केलं. काहीही फरक नाही. राहुल गांधींचा एक्स पोस्टद्वारे केजरीवालांवर हल्लाबोल. केजरीवालही अदानींचे मित्र. राहुल गांधींचा केजरीवालांवर निशाणा. वाढत्या महागाईवरून आणि भ्रष्टाचारावरून राहुल गांधींचा जोरदार हल्ला. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. ब्राझीलमध्ये भूस्खलनात 10 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसामुळे आग्नेय ब्राझीलमध्ये भूस्खलन, तर अनेकांना जीव वाचवण्यात बचाव पथकाला यश. चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात 5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. शिगात्से शहराच्या आसपासच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. रशिया युक्रेन युद्धाच्या गोळीबारात थ्रिसूरच्या तरुणाचा मृत्यू. बिनिल बाबू असं या तरुणाचं नाव. रशियन सैन्यानं जबरदस्तीनं भरती केल्याची माहिती. 4 मुलांना जन्म द्या, 1 लाखांचं बक्षीस जिंका. इंदोरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाचे अध्यक्ष विष्णू राजोरियांचं अजब विधान. हिंदूंनी 4 मुलांना जन्म द्या, अन्यथा दुसऱ्या धर्मातील लोक देशावर कब्जा करतील. विष्णू राजोरियांचा व्हिडिओ व्हायरल. AI कडून कधीच सोडून न जाणारी आर्या ही रोबोट गर्लफ्रेंड तयार. यासाठी तरुणांना 1.5 कोटी रुपये मोजावे लागणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.